जुन्या वस्तीतील श्रद्धा सबुरीचा जल्लोष, श्री साई पालखी सोहळ्यानं भरली भक्तिभावाची अविस्मरणीय पहाट। साई मूर्ती प्रतिष्ठानच्या 9व्या वर्षपूर्तीनिमित्त भक्तांचा महासागर। हिंगणघाट शहरातील जुन्या वस्ती परिसरामध्ये रविवारी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारा भव्य साई पालखी सोहळा अतिशय दिमाखदारपणे संपन्न झाला। श्री साईबाबा मंदिर दिशानपुरा वाड ते श्री साई मूर्ती प्रतिष्ठानाच्या 9व्या वर्षपूर्तीनिमित्त भाविकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भक्तिभावाने हा सोहळा पार पडलाय। सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये ओम साईरामच्या जयघोषानं वातावरण भारावून गेले होतं। शंख, घंटा, ताशा, ढोल, झांज यांच्या निनादात निघालेल्या साई पालखीने संपूर्ण वस्तीला भक्तिमय रंग दिला। पालखी सोहळ्यात महिला, पुरुष, लहान मुले, तरुण मंडळी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। परिसर फुलांनी सजवण्यात आला होता, तर रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला। सोहळ्याची सुरुवात साई आरती आणि कीर्तनात झाली। त्यानंतर साई पालखींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती। सार्वजनिक विठ्ठल मंदिरातर्फे पालखीचं मनपूर्वक स्वागत करण्यात आलं। प्रत्येक घरासमोर भक्तांनी रांगोळी व दीप प्रज्वलन करून साईंचं स्वागत केलं। गेल्या 9 वर्षांपासून हा सोहळा भक्तिभावाने पार पडतो आहे। साईबाबांनी दाखवलेल्या श्रद्धा आणि सबुरी मार्गावर चालण्याचा संकल्प भाविक दरवर्षी करतात। हीच साईंची खरी सेवा आहे, असं मंडळाचे संचालक श्री दीपक चौधरी यांनी सांगितलंय। या भव्य सोहळ्यामुळे निशानपुरा वाडासह संपूर्ण जुनी वस्ती परिसरामध्ये दिवसभर भक्तिमय आणि पवित्र वातावरण निर्माण झाले। श्रद्धा, सबुरी आणि एकतेचा संदेश देणारा हा साई पालखी सोहळा हिंगणघाट शहरासाठी आस्था आणि एकतेचं प्रतीक ठरलाय। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।